आता बघत दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉपनॅन पालिकेवर पुन्हा भगवा एक हाती फडकवण्यासाठी जोमानं काम करा। मतदार याद्यांमधील किमान 300 घरातील मतदारांशी संपर्क ठेवा। उद्धव ठाकरेंकडून बैठकीत शाखा प्रमुखांना आदेश। बाळासाहेबांनंतरच्या कारभार आम्हाला पटला नाही। शिवसेनेत फूट पाडण्यामागे रश्मी ठाकरेंचा हात, पडद्यामागून रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप होता, भरत गोगावलेंचा दावा। जाणीवपूर्वक एखाद्या स्त्रीचं नाव घेऊन राजकारण करणं चुकीचं। भंगार विकणाऱ्याला भंगारच विकू द्यायला पाहिजे होतं। एखाद्याची बौद्धिक कुवत गेली की त्याचा गोगावले होतो। सुषमा अंधारेंचा गोगावलेंवर घणाघात। गोगावले काय बोलले मी ऐकलं नाही। उडाणटप्पू लोकांच्या वक्तव्याला मी उत्तर देत नाही। गोगावलेंच्या विधानावर भास्कर जाधवांचा खोचक तोडा। गोगावलेंना माहिती कुठून मिळाली माहित नाही। गोगावलेंना संपर्क करतो आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतो। गोगावलेंनी केलेल्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। गोगावलेंसारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे जाणारं, त्यांच्या पॉइंटच चुकलाय। गोगावलेंनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यानंतर किशोरी पेडणेकरांची टीका। मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब निर्णय घ्यायचे। गोगावलेंनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यांनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा जाण्याचा काही प्रश्न नव्हता, असंही वक्तव्य। फडणवीस राज ठाकरेंमधील चर्चेची माझ्याकडे इत्तंभूत माहिती। फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळू पाहतात। प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं। संजय राऊतांचा रोखठोकमधून दावा। निधी मिळत नाही म्हणून पक्ष सोडणार का? राऊतांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदारांना सवाल। निधी मिळत नसल्यानं पक्ष सोडणं ही कोणती निष्ठा? राऊतांचा सवाल।